नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. श्री दत्तक्षेत्र गाणगापूर या ठिकाणी अष्टतीर्थाचं महत्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अष्टतीर्थ हे आपण विशेषतः अमावस्येचा जो कालावधी आहे, या अमावस्येच्या कालावधीमध्ये जर अष्टतीर्थ स्नान केलं तर प्रत्येक तीर्थाचं एक विशिष्ट असं महत्व सांगितलं गेलं आहे. गुरुचरित्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे आणि त्यासोबतच बऱ्याच दत्तभक्तांना अष्टतीर्थाबद्दल माहीत नसतं. दत्त मंदिरामध्ये जाऊन निर्गुण मठाचे दर्शन घेऊन लोक संगमावर दर्शन घेतात आणि तिथून परतीला येतात. परंतु जर तुम्ही नीट बघाल तर श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी विशेषतः बाहेरची बाधा ही लवकर दूर होत असते, किंवा आपल्या ज्या काही गेलेल्या कर्म आहेत, जे काही जुने कर्म आहे, या कर्माला कट करून येणाऱ्या आपल्या भविष्यासाठी उत्तम कर्माला गती प्राप्त होण्यासाठी अष्टतीर्थाचं स्नान हे श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी अवश्य केलं गेलं पाहिजे. अष्टतीर्थ स्नानाचं महत्व गुरुचरित्रामध्ये उल्लेख केला जातो की दत्त महाराजांनी दीपावलीच्या दिवशी आपल्या शिष्याला सांगितले, आपण कुटुंब आणि मुलांसह प्रयाग, काशी आणि गया या 3 पवित्र ठिकाणी स्नान करूया. शिष्य म्हणाले, इतक्या लांब प्रवासासाठी तयारीसाठी थोडा वेळ लागतो. त्यावेळेस गुरु आपल्या शिष्याला म्हणतात की ही पवित्र स्थळे जवळच आहे, त्यामुळे त्याची विशेष तयारी करायची गरज नाही. थोडक्यात काय, ती प्रत्यक्ष दयाळू असणारे श्री दत्त महाराज यांनी आपल्या प्रत्येक भक्तासाठी, ज्यांना प्रयाग, काशी आणि गया या 3 ठिकाणी काही कारणास्तव जाणं शक्य नाहीये, अशा प्रत्येक दत्तभक्ताने गाणगापूर या ठिकाणी असलेलं अष्टतीर्थ स्नान करणं गरजेचं आहे. या तीर्थक्षेत्रामध्ये सगळ्यात अगोदर पहिलं तीर्थ येतं, ते तीर्थ म्हणजे शतकुला तीर्थ. संगमावर स्थित भीमा अमरजा संगम स्थान या ठिकाणापासून आपलं अष्टतीर्थ स्नान सुरू होत असतं. भीमा अमरजा संगम स्थान यालाच शतकुला तीर्थ असं म्हटलं जातं. श्री गुरु सर्वांना संगमात घेऊन जातात आणि त्यांना स्नान करण्यास सांगतात आणि म्हणतात की जे प्रयागाच्या त्रिवेणी संगमावर आहे ते म्हणतात की इंद्राच्या हातातून पडलेल्या अमृतातून अमरजा नदी बाहेर पडली आणि म्हणूनच या नदीत स्नान केल्याने रोग आणि अकाली मृत्यू टळता येतो. श्री गुरु जे गाणगापूरला जातात, प्रत्यक्ष दत्त महाराज या तीर्थावर स्नान आपल्या भक्तांसाठी घालण्यासाठी तयार असतात. या संगमामध्ये स्नान केल्यानंतर अकाल मृत्यू दूर होतो, इतरांना मोक्ष मिळायला नक्कीच मदत होते. या ठिकाणी स्नान केल्यानंतर शतकुला तीर्थातून बाहेर आल्यानंतर दुसरे तीर्थ आहे श्री नृसिंह तीर्थ. संगमामधील पादुका मंदिराच्या मागे असलेल्या संगम मधील या तीर्थात स्नान करून संगमेश्वराची पूजा केली जाते. तिथे श्री शैल्य मल्लिकार्जुनाची पूजा करण्यासारखे असे लाभ आपल्याला मिळतात. यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या इच्छा, ज्या इच्छेसाठी आपण कार्य करत असतो, त्या कार्यातील अडथळे दूर होऊन आपल्याला इच्छाशक्ती प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा या नृसिंह तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर आपल्याला प्राप्त होत असतात. नृसिंह तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर संगमेश्वराचं दर्शन घेऊन पुढे आपण जातो भस्माच्या डोंगरावर. भस्माच्या डोंगरावर ज्या ठिकाणी परशुरामांची मूर्ती आहे, परशुरामांनी त्या ठिकाणी यज्ञ केला होता, अशी ही यज्ञ तपोभूमी आहे. त्या तपोभूमीवर दर्शन घेऊन आपण पुढचा प्रवास सुरू करतो तिसऱ्या तीर्थावर. तिसरं तीर्थ आहे भागीरथी तीर्थ. या तीर्थावर स्नान केल्याने वाराणसीमध्ये स्नान केल्याचा लाभ आपल्याला मिळतो. हे तीर्थ विश्रांती कट्ट्यानंतर येतं. भस्माच्या डोंगरापासून निघाल्यानंतर एक छानसं असं सुंदर स्थान म्हणजेच विश्रांती कट्टा. प्रत्यक्ष महाराज ज्या ठिकाणी शांत बसून आपल्या भक्तांना उपदेश करत होते, ते हे अतिशय सकारात्मक ऊर्जेने भरलेलं स्थान म्हणजेच विश्रांती कट्टा. विश्रांती कट्ट्यावर थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुढे गेल्यावर भागीरथी तीर्थ लागतं, जे संगमापासून साधारणतः 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या तीर्थातील स्नान म्हणजेच काशी आणि मणिकर्णिका कुंडातील स्नान इतकेच पवित्र आहे. कारण एकदा भारद्वाज गोत्रातील एका शिवभक्त ब्राह्मणाने भगवान शिवांना त्यांच्या भक्तीने प्रसन्न केले आणि जेव्हा भगवान शिव प्रगट झाले तेव्हा त्यांनी दररोज मणिकर्णिकेत स्नान करून भगवंताचे दर्शन घेण्यास सांगितले. भगवान शिव यांनी परवानगी दिली
आणि तेथे एक कुंड निर्माण झाले आणि ते येथे भीमा नदीला येऊन मिळाले असं सांगितलं गेलं आहे. भागीरथी तीर्थ स्नान केल्याने आपल्याला काशी समान क्षेत्र स्नान केल्याचं पुण्य मिळतं. त्यानंतर आपण पुढे जातो पाप विनाशिनी तीर्थावर. नावातच सगळं काही आहे. नावाप्रमाणेच या तीर्थामध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो. या तीर्थावर श्री गुरूंनी त्यांच्या पूर्वाश्रमा बहिणी रत्नाई यांना बोलावून सांगितले की तू एका मांजरीला काठीने मारले होते आणि म्हणून तुला कुष्ठरोग झाला आहे. तू दररोज या तीर्थामध्ये स्नान करशील तर तुझा आजार नाहीसा होईल. या उपदेशानंतर इथे स्नान केले जाते. इथे 3 दिवस स्नान केले तर आजार नाहीसा होतो असे सांगितले जाते. हे तीर्थ तिसऱ्या तीर्थापासून अंदाजे 400 ते 500 मीटरच्या अंतरावर आहे. गाणगापूरला भेट देणारी सर्व लोक जर अष्टतीर्थ करू शकले नसतील तरी ते पाप विनाशिनी तीर्थामध्ये स्नान करण्याची संधी काही मात्र सोडत नाहीत. पापविनाशिनी नंतर आपण पुढे जातो कोटी तीर्थावर. या कोटी तीर्थामध्ये स्नान करणं म्हणजे जम्बूद्वीपेच्या सर्व तीर्थामध्ये स्नान करण्यासारखे आहे. या कोटी तीर्थाचं स्नान विशेषतः संक्रांत आणि ग्रहण, पौर्णिमा आणि अमावस्या या पर्वकालामध्ये केलं जातं. या ठिकाणी गाय आणि वासरू दान करण्याचं महत्व आहे. येथे केलेलं दान कोटी प्रमाणामध्ये वाढत जातं अशी आख्यायिका आहे. या ठिकाणी दंडवते महाराज मठाच्या अगदी विरुद्ध बाजूला आहेत. कोटी तीर्थामध्ये स्नान करताना आता तर आपल्याला शक्य नाहीये गाय वासरू दान करणं, परंतु आपल्या जवळ असलेला कॉइन हा जर आपण या कोटी तीर्थामध्ये अर्पण केला तर कोटी तीर्थाच्या आशीर्वादाने आपल्याकडे ते असंख्य पटीने परत येतं अशी आख्यायिका आहे. म्हणून कोटी तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर किमान 1 रुपये 10 रुपये हे तीर्थामध्ये आपल्याला अर्पण करायचे असतात आणि दर्शन घ्यायचं असतं आणि स्नान करून कोटी तीर्थाचं स्मरण करत आपल्याला बाहेर यायचं असतं. कोटी तीर्थानंतर आपण जातो रुद्रपद तीर्थावर, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष समर्थ सद्गुरू शंकर महाराजांचा वास आहे. शंकर बावन्नी शंकर महाराजांचे जे काही स्तोत्र आहे त्याच्यामध्ये आपण हे वाक्य ऐकतो की गाणगापुरामध्ये जेव्हा निर्गुण पादुकांवर अभिषेक चालू होता आणि महाराज रुद्रपद तीर्थावर बसले होते त्यावेळेस गाणगापुरातल्या अभिषेकाचं पाणी हे महाराजांच्या मस्तकावर पडत होतं आणि हे आश्चर्य बघून तिथल्या ब्राह्मणांनी महाराजांना मोठ्या आदराने गाणगापुराच्या निर्गुण मठामध्ये नेलेलं आहे. थोडक्यात हे रुद्रपद तीर्थ म्हणजे प्रत्यक्ष समर्थ सद्गुरू शंकर महाराजांची कृपा प्राप्तीचं हे स्थान आहे. त्यासोबतच या नदीमध्ये स्नान करणं म्हणजे गया या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला इथे मिळतं. इथे श्राद्ध कर्म सुद्धा केली जातात. बहुतेक लोक कोटी तीर्थापासून काही मीटर अंतरावर असल्यामुळे गयेमध्ये स्नान करण्या इतकंच या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं. म्हणून रुद्रपद तीर्थावर जय शंकर म्हणून स्नान करून बाहेर आलात तर महाराजांचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. रुद्रपद तीर्थानंतर आपण पुढे येतो चक्रेश्वर तीर्थावर. या तीर्थामध्ये स्नान केलं तर द्वारकेतील स्नानापेक्षाही अधिक पवित्र स्नान असं म्हटलं जातं. भगवान केशव आणि चक्रेश्वर मंदिर या तीर्थाच्या बाजूला आहेत. या तीर्थामध्ये स्नान करून त्या मंदिराचं दर्शन घेतलं जातं. श्री कृष्णाची कृपा प्राप्ती आपल्याला चक्रेश्वर तीर्थाच्या स्नानाने नक्कीच होते. मन्मथ तीर्थ हे पुढचं येतं शेवटचं तीर्थ. अतिशय सुंदर, अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये प्रत्यक्ष आपण या मन्मथ तीर्थावर श्री कल्लेश्वराचं स्मरण करून जर डुबकी मारली तर या तीर्थामध्ये गोकर्ण तीर्थाचं स्नान केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. गाणगापूरला येणारे भाविक मोठ्या संख्येने अष्टतीर्थ स्नान करतात. विशेषतः नरक चतुर्दशी म्हणजेच दिवाळी या दिवशी अष्टतीर्थ स्नान करणं म्हणजे मोठी शक्ती, मोठी कृपा प्राप्ती आपल्याला सहज मिळत असते. या अष्टतीर्थात स्नान केल्याने, मन्मथ तीर्थामध्ये स्नान केल्याने आपले पूर्वकर्माचे सर्व दोष दूर होतात. आपण पूर्वकर्माच्या ऋणातून मुक्त व्हायला नक्कीच मदत होते. या अष्टतीर्थात स्नान केल्याने पाप आणि दोष देखील दूर होतात. त्यासोबतच या तीर्थावर स्नान करून आपल्याला त्याच तीर्थातली वाळू हातामध्ये घेऊन तीर्थाच्या किनाऱ्यावर एक शिवपिंड बनवायची असते आणि त्या शिवपिंडीचं पूजन करून आपल्याला
ऋणमुक्त होण्यासाठी प्रार्थना करायची असते. मन्मथ तीर्थावर स्नान केल्यानंतर गाणगापूरमध्ये जी लोक हे अष्टतीर्थ करतात, त्या अष्टतीर्थामध्ये स्नान केल्यानंतर शेवटच्या तीर्थावर अंगावरची वस्त्र पाण्यामध्ये सोडली जातात आणि कल्लेश्वराचं दर्शन घेतलं जातं. मन्मथ तीर्थ केल्यानंतर अंगावरची वस्त्र विसर्जित करून नवीन वस्त्र परिधान केली जातात आणि श्री क्षेत्र कल्लेश्वर या ठिकाणी नवग्रहांचं सुद्धा दर्शन होतं. शनी महाराजांचं दर्शन आहे आणि प्रत्यक्ष दत्त महाराज ज्या शिवपिंडीची पूजन करत होते, असं हे श्री कल्लेश्वर अतिशय सुंदर आणि परिपूर्ण ऊर्जेने भरलेलं असं हे मंदिर आहे. त्या मंदिराचं दर्शन घेतलं जातं आणि या ठिकाणी तुमची अष्टतीर्थ यात्रा परिपूर्ण होते. अतिशय सुंदर, सकारात्मक आणि परिपूर्ण विश्वासाने जर तुम्ही अष्टतीर्थ कराल तर त्याचे फायदे हे शब्दामध्ये सांगणं शक्यच नाहीये. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दत्त महाराज तुम्हा सर्वांवर सदैव कृपा करोत आणि तुमच्याकडनं सदैव महाराजांची सेवा घडो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि मी माझ्या अल्प ज्ञानाला आणि अल्प वाणीला इथेच विश्राम देते. जय शंकर दत्तगुरु.